श्री एक्सप्लोर विथ आरपी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी आलेली आहे बोरिवलीला। बोरिवलीच्या गोडवा ह्या रेस्टॉरंटमध्ये व्हिजिट करण्यासाठी, जे आहे आपल्या बाभळी नाका या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी टेस्ट करायला आलेली आहे अस्सल पारंपरिक आपले जे मराठमोळे पदार्थ आहेत ना, ते हे बोरिवलीकरांच्या अगदी जिव्हाळ्याचं ठिकाण आहे। बरीच गर्दी असते या ठिकाणी। फक्त इथे गर्दी जी असते ती फक्त स्नॅक्ससाठीच नाही, तर इतर जे पदार्थ आहेत म्हणजेच फरसाण असतील, त्यानंतर श्रीखंडाचे पदार्थ असतील, तर पुरणपोळी असेल, हे सर्व आपले महाराष्ट्रीयन स्नॅक्स आणि बाकी पदार्थ खरेदी करण्यासाठी लोक येत असतात। सो चला, आज आपण ह्या गोडवा या रेस्टॉरंट मधले जे पदार्थ आहेत तर ते टेस्ट करणार आहोत। तुम्हाला इथे ऍड्रेस पण दिसत असेल, तर चला आज जाऊया आणि इकडचं आधी रेस्टॉरंट कसं आहे तर ते बघूया। इकडचे स्नॅक्स जे मिळतात, फरसाण वगैरे, तर ते आउटलेट कसं आहे ते बघूया आणि त्यानंतर टेस्ट करूया इकडचे मराठमोळे पदार्थ। इथे आहे हा ज्यूस काउंटर आणि त्याच्याच बाजूला यांनी इथे बोर्ड लावलेला आहे नवरात्र स्पेशल। जे उपवासाचे पदार्थ आहेत ते इथे मिळतात आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की इथे तुम्हाला खरवस असेल, त्यानंतर दही, कोल्ड्रिंकचे, रसगुल्ले वगैरे जे आहे ते इथे श्रीखंडाचे विविध प्रकार इथे अवेलेबल आहेत। विविध फ्लेवर्सचे श्रीखंड इथे मिळतात। त्यानंतर इथे तुम्हाला जी गर्दी दिसत असेल ती फरसाणसाठी गर्दी आहे। फरसाणसाठी बरीच लोक इथे येतात। त्याच्यानंतर जे ताजे पदार्थ आहेत ते सुद्धा घेण्यासाठी येतात। तर तुम्ही या बाजूला बघू शकता पुरणपोळ्या आहेत, त्याच्यानंतर वेफर्स आहे, म्हणजे जे ड्राय फरसाण आहेत, चिवडा असतील, त्यानंतर विविध प्रकारचे जे शेव असतील, हे बघा चीज बॉल वगैरे, त्यानंतर चितळ्यांची भाकरवडी असेल, तर असे विविध प्रकार आहेत फरसाणचे। सो ते सुद्धा इथे बघा, हे टोस्ट खारी बटर आहेत तर ते इथे मिळतात। त्याच्यानंतर या बाजूला तुम्ही पाहू शकता की इथे सुद्धा विविध प्रकारचे चिवडा जे आहे तर ते इथे आहे। इथे दिवाळीच्या फराळाच्या ऑर्डरसुद्धा घेतल्या जातात बरं। आणि हा बघा असा पूर्ण हा काउंटर आहे आणि ह्या बाजूला हे पूर्ण मिठाईचे प्रकार आहेत। हे बघा, हे लाडवाचे विविध इथे प्रकार आहेत आणि त्याच्यानंतर इथे मैसूर आहे, मैसूर पाक आहे, बर्फ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, हलवा आहे, मोतीचूर लड्डू आहे, त्याच्यानंतर बालुशाही हलवा आहे, पायनॅपल हलवा वगैरे। मला तर बघू मला तोंडाला इतकं पाणी सुटलं आहे ना। मोतीचूर लाडू माझा एनी टाईम फेवरेट। सो हे बघा इथे केक आहेत जे बाहेरही तुम्हाला मिळतात। इथे ह्या बघा, ह्या पुरणपोळ्या आहेत, ह्या बाजूला ह्या बघा, ह्या बाजूला पुरणपोळ्या आहेत। एका पोळ्याच्यामध्ये पॅकेटमध्ये 3 पोळ्या आहेत। या बाजूला इथे बघा तूपसुद्धा इथे मिळतं। त्याच्यानंतर हे बघा मुखवासाचे पदार्थ आहेत। या बाजूला काजू कतली, ब्लॅक करंट काजू कतली, नॉर्मल काजू कतली, पेढे आणि बर्फीचे विविध प्रकार आहेत इथे। केशर पेढा आहे इथे। त्यानंतर ही बघा काजू कतली आहे, त्याचे विविध प्रकार आहेत इथे। त्यानंतर ह्या बाजूला बघा राजगिऱ्याची चिक्की जी आहे ती आहे, त्याच्या नानकटाई, हलवा आहे, त्याच्यानंतर हे बघा हे लाडू आहेत इथे पॅकिंग करून ठेवलेले। त्याच्यानंतर हे बघा गूळ नारळापासून बनवलेली काजूची वडी, ही नारळ खोबऱ्याची वडी म्हणजे कोकणामध्ये हे मिळतं। आणि त्यानंतर या पुरणपोळ्या कोकणातली तर मला आठवण येते लगेच। आणि त्याशिवाय सकाळचे स्नॅक्सचे जे आयटम आहेत तर ते सुद्धा तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता। ही आहे ह्यांची आउटडोर सिटिंग अरेंजमेंट। उलट मला तर इथे जास्त कूल वाटतंय, पण इथे खूप आवाज येईल म्हणून मग मी विचार केला की चला आज जाऊन बसूया। सो ही आहे यांची आतली सिटिंग अरेंजमेंट। इथे AC सेक्शन वगैरे असं काही नाही आहे। सो तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर सुंदर प्लेट्स आणि खूप छान वाक्य इथे प्लेट्सवरती लिहिलेली आहेत आणि खूप छान साधं आणि सिंपल आणि असं खूप जास्त असं शो शायनिंग नसलेलं असं हे रेस्टॉरंट आहे। खूप छान पद्धतीतलं इंटिरियर इथेचं केलेलं आहे आणि लिहिले बघा गर्दीच्या वेळी टेबल शेअर करावी लागतील। सो चला आता मी तुम्हाला मेनू कार्ड दाखवते। गोवा या रेस्टॉरंटचं मेन्यू कार्ड। सो सर्वप्रथम तुम्ही पाहाल असं मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा नवा ट्रेंड असं इथे लिहिलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आहे अल्पोपहार, त्याच्यामध्ये आहे मिसळ पाव, मिसळ, दही मिसळ, व्हेज थालीपीठ, मेदूवडा, सांबार पण इथे मिळेल। त्याचबरोबर इथे तुम्हाला पोहा, उपमा, पण त्याचा टायमिंग आहे 8 ते 11। आंबोळी चटणी आहे। देवनागरी पदार्थ म्हणजे आपले उपवासाचे पदार्थ इथे मिळतात। त्यानंतर इथे आहे सँडविचेस आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि या बाजूला ग्रिल सँडविच, जैन पदार्थ पण तुम्हाला इथे मिळतात। जैन पदार्थामध्ये एवढे सगळे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला मटार समोसा, घावण चटणी, आंबोळी चटणी आणि त्यानंतर आहे तिथे मेन कोर्स आहेत। मेन कोर्स मध्ये पिठलं, झुणका,
भेंडी, ओल्या काजूची उसळ आहे, डाळ आहे, भात आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यानंतर इथे पुरी भाजी, आमरस, चपाती भाजी आहे. त्याच्यानंतर यांच्याकडे थाळ्या आहेत विविध प्रकारच्या. याच्यामध्ये लहान थाळी आहे, गावरान थाळी आहे, परिपूर्ण खास थाळी आहे. लहान थाळी आणि ज्या बाकी सर्व थाळ्या आहेत त्याचे टायमिंग 11:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 7 ते 10:30 असे आहे. त्यानंतर ब्रेडमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. चपाती, तूप चपाती, पुरी, ज्वारी, आंबोळी, मालवणी, वडे, थेपला पण आहे इथे. त्याच्यानंतर इथे कॉम्बो मील्स अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये वरण आहे, गोड वरण, भात, कुरडई, लोणचं, पिठलं भाकरी, काळा वाटाणा, सांबार, आंबोळी, मिसळ भाकरी, मिसळ, आंबोळी आणि त्याच्याबरोबर ताक. त्याच्यानंतर एक्स्ट्रा मध्ये बाकी नारळ चटणी, कुरडई फ्राय वगैरे आहे. इथे विविध प्रकारचे ज्यूस पण तुम्हाला अवेलेबल मिळतील. त्याच्यानंतर मिल्कशेक्स आहेत, आईस्क्रीम्स आहेत, हे बघा विविध प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत. त्याच्यानंतर ब्रेवरेजेस आहेत, कोल्ड ब्रेवरेजेस सुद्धा इथे अवेलेबल आहेत. आणि त्याच्यानंतर इथे मिठाई आहे, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की इथे स्नॅक्सचे पण आयटम तर मिळतातच, पण त्याच्याशिवाय फरसाण पण इथे अवेलेबल आहे. त्याच्यामुळे इथे मिठाई सुद्धा आहे. आणि गुलाबजाम, रसगुल्ला, कालाजाम, उकडीचे मोदक, खरवस आहे, श्रीखंड आहे, राजभोग श्रीखंड, गव्हाची खीर, हापूस आमरस, तो पण सीझनल आहे मात्र. सो अशा पद्धतीत आहे हे रेस्टॉरंट गोडवाचं मेन्यू कार्ड. तर मी तुम्हाला आता मेन्यू कार्ड दाखवलं आणि आता मी जे इकडची स्पेशालिटी आहे तर ते पदार्थ मागवलेले आहेत तर ते दाखवते तुम्हाला की सर्वप्रथम इथे काय मागवलेलं आहे. तर इथे आहे उपवासाची कचोरी, त्याच्यानंतर इथे आहे बटाटा वडा आहे, गोड चटणी आहे, त्याच्यानंतर इथे सुकी चटणी दिलेली आहे, या बाजूला आणि थालीपीठ दिले आहे, लोणी बघा 1 चमचा लोणी आहे इथे, त्यानंतर इथे दही दिलेला आहे, हिरवी चटणी दिलेली आहे आणि ह्या बाजूला सर्वांच्या आवडीची मिसळ. सो मिसळ पाव दिलेला आहे, त्याच्यानंतर इथे कांदा लिंबू सुद्धा दिला आहे. तर चला आता मी एक एक पदार्थ हा टेस्ट करायला घेते. मला इतकी भूक लागली आहे ना, कारण आता 12:30 होऊन गेलेले आहेत आणि जेवायचा पण टाइम झालेला आहे. तर मी आधी सर्वप्रथम इकडचे जे फेमस स्नॅक्स आहेत जे लोक इथे खायला येतात तर ते आधी मागवलेले आहेत, म्हटलं त्याची आधी टेस्ट करूया आणि त्यानंतर इकडच्या ज्या थाळ्या आहेत तर त्याची टेस्ट करणार आहे. तर सुरुवात करते ह्या कचोरी पासून. सो आता कचोरीचं फिलिंग बघूया आतमध्ये काय आहे याच्या. बघा हे बघा मस्त असं आतमध्ये ओलं खोबरं, शेंगदाण्याचं कूट आहेत, थोडे शेंगदाणे आहेत, काजू पण आहे, त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे आणि हे बाहेरचं जे आवरण आहे ते बटाट्याचं आहे. तर आता ह्या चटणी बरोबर नारळाची चटणी दिलेली आहे तर त्याच्यावर टेस्ट करते. मीडियम स्पायसी आहे कारण ऑब्व्हियसली आतमध्ये हिरवी चटणी घातलेली आहे त्याच्यामुळे, परंतु हलका याच्यात गोडसपणा पण आहे कारण साखर घातलेली आहे आणि काजू आहे, तो एक रिचनेस जो असतो ना तर तो ह्याच्यामध्ये आलेला आहे. ओलं खोबरं सुद्धा मस्त खवलेलं आहे कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की ओलं खोबरं हे नुसतं किसणीवरती किसतात किंवा म्हणजे ओलं खोबरं मिक्सर मधनं फिरवतात, त्यामुळे ते पूर्ण ग्राइंड झालं किंवा त्याची मजा नसते. पण खरंच खूप छान आहे. आणि आता ही चटणी जी आहे ना मस्त आहे चटणी, उपवासाची चटणी. हा हा हा. तर पुन्हा एकदा घेते. मस्त कुरकुरीत आहे, बाहेरचं आवरण इतकं मस्त आहे ना, छान कुरकुरीतपणा जो आहे ना तो याच्यामध्ये आहे. त्यांचा जो बट्टा वडा, गोड चटणी आणि यांनी जी चटणी दिलेली आहे सो ती टेस्ट करते. वड्याचं साईज बघा तुम्ही, मस्त असा गरगरीत वड्याचं साईज आहे. वाव, एक तर गरम गरम आहे आणि बाहेरचं आवरण सुद्धा अतिशय पातळ आहे, खूप जाड नाहीये आणि आतमध्ये जी भाजी आहे ती पण आयडियल आहे, बघू शकता तुम्ही. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी याच्या घातल्या, म्हणजे कोथिंबीर दिसते मला, त्यानंतर हिरवी मिरची आहे, त्याच्यानंतर उडदाची डाळ सुद्धा याच्यामध्ये घातलेली आहे. तर ही सुकी चटणी आणि हलकीशी गोडाची जी चटणी आहे ना त्याने टेस्ट करते. मला तरी असं वाटतं ना असा कोणी माणूस असतो की त्याला वडा आवडत नसेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना. मी तुम्हाला वडापाव पण मिळेल, पण मला पाव नको होता कारण मी मिसळपाव पण मागितले, म्हणून मी विचार केला की चला वडापाव मागूया. आणि आता नुसतं जे बाहेरचं आवरण आहे ना ते थोडंसं टेस्ट करते कारण त्याच्यावरनं कळेल की ते किती शिजलंय.
मस्तच. आणि आता आपल्याला पूर्ण म्हणजे 2 आठवडे आहे दसरा होईपर्यंत पूर्ण व्हेजच खायचं आहे. सो व्हेज नवनवीन ठिकाणं तुम्हाला नवीन किंवा जी आधी पण बऱ्याच जणांनी बऱ्याच ब्लॉगरनी जी शूट केलेली आहे तर ती ठिकाणं सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. सो आता वेळ आहे थालीपीठ. बघा असं मस्त असं लोणी यांनी दिलेलं आहे. 2 थालीपीठं आहेत आणि आता मी याच्यावरती ना हातानेच चोळते सगळं. वाव. आणि थोडंसं ठेवते दुसऱ्या थालीपीठासाठी. हा 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 हा. वाव. एवढं सारं मस्त असं लोणी आणि यांनी दही दिलेलं आहे. तो त्याच्याबरोबर सकाळच्या नाश्त्यामध्ये जर असं गरमागरम थालीपीठ आणि 2 थालीपीठ खाल्यानं तुमचं पोटच लगेच भरेल. सो इथे त्यांच्याकडे ऑप्शन सुद्धा आहेत. कांदा थालीपीठचं जे मका थालीपीठ सुद्धा आहे ते पण तुम्ही इथे ट्राय करू शकता. दह्यामध्ये थोडंसं साखर घातली त्यामुळे थोडासा गोडूसपणा आहे. पण ओव्हरऑल थालीपीठ हा हा. मी त्याच्या लोणीला नुसतं असं लावून लावून खाते. मस्त व्यवस्थित शिजलेला आहे. आणि मेन म्हणजे थालीपीठामध्ये कांदा जो आहे बारीक चिरलेला तो सुद्धा भरपूर घातलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे कंजूसपणा नाही केलाय. सो ही पण डिश खरंच खूप छान आहे. आणि आता आपल्या सर्वांची आवडीची मिसळ. सो येस. सो मिसळ आता थोडंसं काय झालंय वरतीच फरसाण टाकून आणल्यामुळे की थोडंसं असं ते सॉगी झालेलं आहे. सो याच्यामध्ये ह्यांनी मिक्स आहे. हे बघा याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वाटाणे आहेत. बऱ्याच ठिकाणी मटकीचा वापर होतो पण इथे यांनी हिरवा वाटाणा त्यानंतर चणे काळा वाटाणा पिवळा वाटाणा असे सर्व घातलेलं आहे. हिरवा वाटाणा वगैरे आहे. सो मला असं वाटतं की मला थोडंसं कारण म्हणजे मला हा मिसळ हा प्रकार खरंच खूप आवडतो. तुम्ही म्हणजे असं पोट भरतं या मिसळमुळे. थोडंसं याच्यावरती आता लिंबू टाकते. मस्त असं मिक्स करून आधी ना नुसत्या मिसळची टेस्ट करते आणि मग पावाबरोबर मस्त गरमागरम. खरं म्हणजे मी आतापर्यंत नुसत्या हिरव्या वाटाण्याची टेस्ट केली होती मिसळची. मटकीची पण केली होती पण याच्यामध्ये ह्यांनी हिरवा वाटाणा असेल त्याच्यानंतर चणे असतील अशी विविध जी कडधान्य आहेत मिक्स कडधान्याचा ते वापर केलेला आहे. त्यामुळे ही खरंच टेस्ट खूप छान आहे. पाव बघा किती फ्रेश आहेत. ते मस्त फ्रेश पाव आहेत. पाव मिसळ एक परिपूर्ण जेवण असं म्हणायला हरकत नाही. एक नंबर. खूप छान. स्नॅक्सचे इकडचे पदार्थ आहेत ना तुम्ही बघितले इथे बरीच लोक स्नॅक्स साठीच येतात आणि सकाळी 8 वाजल्यापासून हे चालू होतं. त्याच्यामुळे ज्या वेळेला सकाळचा नाश्ता असतो त्याच्यासाठी बऱ्याच लोकांची इथे गर्दी असते. सो चला आता हे जे स्नॅक्सचे पदार्थ आहेत ते मी संपवते आणि त्यानंतर लंचला आल्यानंतर जर तुम्ही लंचला येणार असाल तर इथे काय काय पदार्थ तुम्ही मागवू शकता त्यातलेच काही एक थाळी आणि अजून एक कॉम्बो पदार्थ मला एक पदार्थ मी इथे मागवलेला आहे तर तो तुमच्यावर शेअर करते. मी जे स्नॅक्स आहेत तर ते यांचे ट्राय केलेले आहेत तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की इथे आल्यानंतर तुम्ही यांचा जी उपवासाची कचोरी आहे आणि बटाटा वडा आहे तो नक्की ट्राय करा. आणि थालीपीठ तर एक नंबर होतं. तो थालीपीठ ट्राय करायला विसरू नका. आणि आता मी इथे यांचा एक कॉम्बो जो पॅक आहे म्हणजे कॉम्बो मध्ये काही पदार्थ आहेत ते आणि यांची एक परिपूर्ण थाळी अशा 2 प्रकार इथे मागवलेले आहेत. सो इथे मी मागवलेला आहे हे बघा मस्त असं इथे हा जो प्रकार आहे ना तो आय नो की तुमच्या सर्वांच्याच आवडीचा प्रकार आहे. आणि ह्या पदार्थाचं नाव तुम्हाला माहिती आहे ना. येस पण मला हा जो प्रकार आहे इतका आवडतो ना. आणि याच्याबरोबर ह्यांनी दिलेली आहे ज्वारीची भाकरी. मी आधी विचार केलेला की झुणका मागवते पण ह्यांच्याकडे जसं कॉम्बो आहे झुणका आणि ज्वारीची भाकरी आणि याच्याबरोबर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताक पण घेऊ शकता. पण मी मात्र म्हटलं की नाही पिठलं आणि भाकरी हे कॉम्बिनेशन मला पर्सनली का आवडतं कारण मी इथे जी परिपूर्ण थाळी आहे त्याच्यामध्ये झुणका आहे म्हणून मी इथे हे मागवलेलं आहे. सो मस्त असं पिठलं आणि भाकरी गरमागरम पिठलं आणि गरमागरम ज्वारीची भाकरी.
आणि इथे खरडा पण दिलाय यांनी, सो तो पण तुम्ही ट्राय करू शकता. सो इथे हा खरडा आणि इथे पिठलं, भाकरी, खूप छान मस्त असा कांदा पण दिला यांनी. हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते सुद्धा अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. आणि आता मी वळते यांच्या थाळीकडे. परिपूर्ण थाळी. आम्ही दोघी जणी असल्यामुळे मी विचार केला की चला परिपूर्ण थाळी मागूया की ज्याच्यामध्ये सर्वच पदार्थ तिथे टेस्ट करायला मिळणार आहेत. सो सर्वप्रथम तुम्हाला मी दाखवते की या पदार्थामध्ये काय काय आहे. इथे यांनी चपात्या दिल्या, 3 चपात्या आहेत, सोलकढी आहे, त्यानंतर काकडीची कोशिंबीर आहे, स्वीट मध्ये मोदक दिलेला आहे, इथे कुरडई दिलेली आहे, बटाट्याची भाजी आहे, झुणका आहे, वालाचं बिरडा आहे, वरण आहे, भात आहे इथे. सो अशा प्रकारची परिपूर्ण थाळी आहे. आणि ही जी थाळी आहे ती 2 माणसं तुम्ही जर आलात तर इथे आरामात जेवू शकता. तर मी आता चपाती बरोबर तुझे ट्राय करणार आहे. हे जे वालाचं जे बिरडा आहे ना तर ते हलका गोडूसपणा आहे कारण त्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे. पण जसं बघायला तिखटाचं जे प्रमाण आहे ना ते ओके आहे. छान पद्धतीने बनवलेलं आहे आणि ते असं थोडंसं पातळ आहे, तर त्याच्यामुळे ते जे आहे ना त्याची टेस्ट खूप छान येते. आता बटाट्याची भाजी. आधी मला असं वाटतं की ह्यांनी जर ह्याच्यामध्ये पुऱ्या जरी दिल्या असत्या चपातीच्या ऐवजी तरी चालून गेलं असतं. आपण जशी घरी बटाट्याची भाजी बनवतो ना तर तशीच भाजी आहे. उकडलेले बटाटे, त्याच्यामध्ये कढीपत्ता, राईची फोडणी, हिरवी मिरची अशा पद्धतीने बनवलेला आहे. आणि छान आहे. भाजी पण व्यवस्थित शिजली आहे, थोडीशी कुरडई येते. आणि आता चपाती बरोबर ट्राय करते झुणका. छान आहे. झुणक्यामध्ये खूप सारा कढीपत्ता घातलेला आहे, त्यानंतर कांदा आहे, राई आहे आणि मस्त ड्राय आहे आणि खूप छान आहे टेस्ट. म्हणजे खूप जो पण ड्राय असतो ना की ज्याच्यामध्ये अजिबातच मॉइश्चर निघून गेलेलं असतं, पाण्याचा अंश नसतो असं नाहीये. थोड्याफार प्रमाणात ओलसर आहे पण खरंच टेस्ट खूप छान आहे. बऱ्याच ठिकाणी झुणक्यामध्ये असं हलकं ग्रेव्ही सारखं बनवतात, पण झुणका तुमचा जितका कोरडा असतो ना तर त्याला ते जास्त कारण ते तेलावरती जास्तीत जास्त व्यवस्थित बनवला जातो. आणि आता ही जी काकडीची कोशिंबीर आहे ना तर ती ट्राय करते. काकडी, हिरवी मिरची आणि भरपूर सारं शेंगदाण्याचं तूप. एक छान केलं ह्यांनी या परिपूर्ण थाळीमध्ये. तुम्ही पाहू शकता ते पूर्ण ह्यांनी इथे केळीचं पान दिलेले आणि केळीच्या पानामध्ये ह्यांनी सर्व पदार्थ आपल्याला दिलेले आहेत. तो मी जरा चपाती थोडीशी बाजूला ठेवते आणि आता वरण भात ट्राय करते. तुमचं वरण भात जसा आपल्या घरी मिळतो तो तसा आहे का. या वरण भातामध्ये यांनी टोमॅटो न वापरता ह्याच्यात कोकम घातलेला आहे कारण तो आंबटपणा येते. जिऱ्याची फोडणी आहे आणि खूप जास्त घट्ट नाहीये, पातळ प्रमाणात बनवलेला आहे. आणि आता उकडीचा मोदक. सो तुम्ही इथे आला तर उकडीच्या मोदकाची तुम्हाला म्हणजे उकडीचा मोदक म्हणजे श्रीखंड सुद्धा मिळतं, ऑप्शनल आहे. तर तुम्ही इथे त्यांना सांगू शकता जर तुम्हाला उकडीचा मोदक नको असेल तुम्ही श्रीखंड सुद्धा मागू शकता. पण मी मात्र त्यांना सांगितलं की मला हा उकडीचाच मोदक खायचा आहे. सो हे बघा असा उकडीचा मस्त मोदक. सो आता तो मी ट्राय करते उकडीचा मोदक. ओलं खोबरं आहे ना त्याच्यामध्ये मस्त असं केशरचा पण फ्लेवर येतो. कदाचित अर्क वगैरे घातलेला असेल असं मला वाटतं, पण केशरची टेस्ट येते. त्याच्यानंतर याच्यामध्ये गुळाचं जे प्रमाण आहे ते पण प्रॉपर आहे कारण खूप जास्त गोड नाही आहे, आयडियल आहे. आणि वेलची आणि जी जायफळ आहे त्याचा पण वापर व्यवस्थित केलाय. वेलचीची मस्त अशी टेस्ट येते याच्यामध्ये. हा ऍज वेल एज अरोमा पण येतोय. तो येस अशा पद्धतीने. आणि सोलकढी मस्त आणि माझं ताक राहायला पाहिजे.
सो आता गरमीचे दिवस चालू झालेले आहेत, पण मी हे जे ताक आहे ना ते वेगळं मागवलेले आहे, त्याचे चार्जेस वेगळे आहेत. सो इथे तुम्हाला बाकी पण पियूष किंवा सोलकढी पण तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्हाला ती वेगळी मागवावी लागेल. थाळीमध्ये मात्र आता मला सोलकढी मिळालेली आहे, तर म्हटलं गरमीचे दिवस चालू झालेले आहेत तर ताक मागूया. पियूष मला खूप काही प्यायची इच्छा नव्हती पण मी ताक मागवलंय. मी तुम्हाला सुद्धा सांगेन की ऑक्टोबर हिट चालू झालेली आहे, त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त पाणी पीत राहा. ते कुठल्याही इंटेकमध्ये तुम्ही घ्या, म्हणजे तुम्ही ताक घ्या, नारळ पाणी पिया, लिंबू सरबत पिया, पण कुठल्या ना कुठल्या इंटेकमध्ये तुम्ही ते जे लिक्विड सोर्स आहे तो तुम्ही घेत राहा आणि स्वतःला हायड्रेटेड ठेवत राहा. सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग आवडला असेल. सो येस, पण तुम्हाला टायमिंग सांगायचं राहिला, तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत हे रेस्टॉरंट ओपन असतं. तुम्ही ते स्नॅक्स सुद्धा ट्राय करायला येऊ शकता. सो मला तर इकडचं जेवण खूप आवडलं, कारण महाराष्ट्रीयन जेवण हे आपलं परिपूर्ण असं जेवण असतं. आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.